नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अमजद मुल्ला यांनी एक पोस्ट शेअर केली. सुप्रसिद्ध लेखक वपू काळे यांनी लिहिलेल्या एका विचाराची. ऐकूया काय येतो विचार. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तर एक एक अकाउंट पूर्ण झालं असं आजपासून स्वतःला सांगायला लागायचं. आपण जो जन्म घेतलाय तो अपेक्षापूर्तींसाठी नाहीच. आपल्याला दुसऱ्याकडूनच अपेक्षा असतात असं नाही, तर आपल्याला स्वतःकडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात मग फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाहीच. हा जन्म आहे परतफेडींसाठी. कुणाच्या सौभाग्यवती गेल्या, तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी जन्म घेतलात, हा याचा अर्थ. कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली, तो अकाउंट संपला. ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे बघायचा प्रयत्न करायला हवा. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस हा प्रश्न विचारूच नका. कोणतीही व्यक्ती असो, ती विचित्र वागली असेल, तिने अपमान केला असेल, दुर्लक्ष केलं असेल, तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं, तर एक एक अकाउंट पूर्ण झाला असं आजपासून स्वतःला सांगायला लागा. बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज्ड असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज्ड झाले याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. खरं तर प्रारंभी हे सगळं जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढं लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकत तुझ्या हुकुमात राहिलो आणि आता ही गुलामी मी सोडून देतोय, आजपासून मुक्त केलंय. बघा प्रयोग करून किती खाती फटाफट बंद होतात. याची प्रचिती घ्यायलाच हवी. म्हणजे मी सुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा. मग कोणी कितीही त्रास दिला ना तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि खरंच मग आयुष्यात त्रास आहे, दुःख आहे असं वाटणार नाही. आणि आयुष्यात त्रास आणि दुःख नसेल तर मग उरतं काय? तर आनंद, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.